नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत BSE इंडायसेसमध्ये जे बदल होणार आहे त्याबद्दल. तर मित्रांनो, ही अपडेट आली होती 22 नोव्हेंबर 2024ला. परंतु यावर मी आज व्हिडिओ असा बनवत आहे कारण मित्रांनो, BSE इंडायसेसमध्ये जो बदल होणार आहे तो सोमवार डिसेंबर 23, 2024 म्हणजे परवापासून होणार आहेत. तर मित्रांनो, BSEच्या कोणत्या इंडायसेसमध्ये कोणते स्टॉक्स ॲड होणार आहे आणि कोणते स्टॉक्स बाहेर जाणार आहे याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. आणि हे सगळे चेंजेस 23 डिसेंबर 2024 म्हणजेच परवापासून होणार आहेत. तर सगळ्यात पहिले बोलूया BSE सेन्सेक्स इंडायसेसबद्दल. तर मित्रांनो, या इंडायसेसमधून JSW ग्रुपची कंपनी JSW स्टील बाहेर होणार आहे आणि त्या ठिकाणी झोमॅटो लिमिटेड ॲड होणार आहे. आणि मित्रांनो, ब्रोकरेज फर्म नुवामाने म्हटले आहे की यामुळे झोमॅटो लिमिटेडमध्ये $513 मिलियन म्हणजे 4,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा इन्फ्लो येऊ शकतो. आणि JSW स्टील लिमिटेड BSE सेन्सेक्स इंडायसेसमधून बाहेर होत आहे. आणि नुवामाने असे म्हटले आहे की यामुळे JSW स्टील लिमिटेडमध्ये $252 मिलियन म्हणजे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आउटफ्लो दिसू शकतो JSW स्टील लिमिटेडमध्ये. तर मित्रांनो, चला आता बोलूया BSE 100 इंडायसेसमध्ये 23 डिसेंबर 2024 पासून काय काय बदल होणार आहेत. तर मित्रांनो, BSE 100 इंडायसेसमधून अशोक लीलँड लिमिटेड बाहेर होणार आहेत आणि त्या ठिकाणी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ॲड होणार आहेत. तसेच BSE 100 इंडायसेसमधून PI इंडस्ट्रीज लिमिटेड बाहेर होणार आहे आणि त्या ठिकाणी सुझलॉन एनर्जी लिमिटेड ॲड होणार आहे. आणि BSE 100 इंडायसेसमधून IDFC फर्स्ट बँक लिमिटेड बाहेर होणार आहे आणि त्या ठिकाणी अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ॲड होणार आहेत. आणि तसेच BSE 100 इंडायसेसमध्ये IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड बाहेर होणार आहे आणि त्या ठिकाणी अडानी पॉवर लिमिटेड ॲड होणार आहे. आणि या इंडायसेसमधून 23 डिसेंबर 2024ला UPL रिमूव्ह होणार आहे आणि त्या ठिकाणी संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड ॲड होणार आहे. आणि तसेच या इंडायसेसमधून APL अपोलो ट्यूब्स लिमिटेड बाहेर होणार आहे आणि त्या ठिकाणी PB फिनटेक लिमिटेड म्हणजे पॉलिसी बाजार ॲड होणार आहे. चला आता बोलूया BSE सेन्सेक्स 50 इंडायसेसबद्दल. तर मित्रांनो, या इंडायसेसमधून HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बाहेर होणार आहे 23 डिसेंबर 2024 पासून आणि त्या ठिकाणी झोमॅटो लिमिटेड ॲड होणार आहे. तसेच BPCL सुद्धा या इंडायसेसमधून बाहेर होणार आहे आणि त्या ठिकाणी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ॲड होणार आहे. तसेच या इंडायसेसमधून LTI माइंट्री लिमिटेड बाहेर होणार आहे आणि त्या ठिकाणी डिफेन्स सेक्टरची दिग्गज कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ॲड होणार आहे. चला आता बोलूया BSE सेन्सेक्स नेक्स्ट 50 इंडायसेसबद्दल. तर मित्रांनो, या इंडायसेसमधून 23 डिसेंबर 2024ला झोमॅटो लिमिटेड बाहेर होणार आहे आणि त्या ठिकाणी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ॲड होणार आहे. तसेच या इंडायसेसमधून
HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बाहेर होणार आहे आणि त्या ठिकाणी HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ॲड होणार आहे. तसेच या इंडायसेसमधून अशोक लीलँड लिमिटेडसुद्धा बाहेर होणार आहे आणि त्या ठिकाणी BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ॲड होणार आहे. तसेच या इंडायसेसमधून PI इंडस्ट्रीज लिमिटेड बाहेर होणार आहे आणि त्या ठिकाणी LTI माइंट्री लिमिटेड ॲड होणार आहे. तसेच या इंडायसेसमधून IDFC फर्स्ट बँक लिमिटेड बाहेर होणार आहे आणि त्या ठिकाणी संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड ॲड होणार आहे आणि तसेच या इंडायसेसमधून IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड बाहेर होणार आहे आणि त्या ठिकाणी PB फिनटेक लिमिटेड ॲड होणार आहे. तसेच या इंडायसेसमधून UPL लिमिटेड बाहेर होणार आहे आणि त्या ठिकाणी सुझोलॉन एनर्जी लिमिटेड ॲड होणार आहे. तसेच या इंडेक्समधून APL अपोलो ट्यूब्स लिमिटेड बाहेर होणार आहे आणि त्या ठिकाणी अडानी पॉवर लिमिटेड ॲड होणार आहे. आणि मित्रांनो, हे सगळे चेंजेस तुम्हाला 23 डिसेंबर 2024 म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.